फीडिंग पिलोवरती टमी टाइम खूप छान देता येतो असं म्हणतात, म्हणून मी पण ट्राय करत होते, पण ऋग्वेद त्यातनं डायरेक्ट बाहेर निघायचा प्रयत्न करतो. आज अनुला सुट्टी असल्यामुळे ऋग्वेद छानपैकी बिझी होता, त्यामुळे मी ही बेडरूम कम स्टोर रूम आवरायला घेतली. मी येण्याआधी फक्त इथे आधीच्या घरातलं सामान होतं, पण मी आल्यानंतर अमरावतीवरून जे सामान आलं तेही आम्ही इथेच शिफ्ट केलं, त्यामुळे आता सगळं सामान एकत्र झालं होतं. अनुची मीटिंग सुरू होणार होती आणि जेव्हाही तो ऋग्वेदला बोलतो की तू आता शांत राहा, तेव्हा ऋग्वेद आणखी जोराने किंचाळतो. त्याच्यामुळे मी त्याला या रूम मध्ये घेऊन आले. ऋग्वेद खेळून एवढा थकून गेला होता की त्याला आंघोळ घालायसाठी म्हणून मी पाणी गरम करायला गेले, तेवढ्या वेळात तो गाढ झोपी गेला. तो उठेपर्यंत आम्ही दोघांनी जेवण आटपून घेतली, कारण तो एकदा उठला की मला काही जेवायला देणार नाही. सामान जेव्हा घरात सेट झालेलं असतं तेव्हा काहीच वाटत नाही, पण जेव्हा आपण शिफ्टिंग करायला ते पॅक करतो तेव्हा लक्षात येतं की आपल्याकडे किती सामान जमा झाले. आणि आता तर त्यात हळूहळू ऋग्वेदचं सामान पण ऍड होतं. सध्या नको असलेलं सगळं सामान मी वेगळं काढलं आणि ते सगळं आता अनु बेडमध्ये ठेवून देईल. बेडमध्ये भरपूर स्पेस असल्यामुळे बाहेरही पसारा राहणार नाही. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.